शासकीय निवृत्त टेलीफोन कर्मियों के पेंशन की रकम के कानून संदर्भ में निवृत्त टेलीफोन कर्मियों का एक शिष्टमंडल ज्ञापन देने बीएसएनएल ऑफिस कैंप पर जमा हुआ तथा विदर्भ न्यूज के समक्ष अपनी समस्या रखी। प्रस्तुत है क्षणचित्र। कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, हम सब पेन्शन आमच्या हक्काची, पेन्शन आमच्या हक्काची, पेन्शन आमच्या हक्काची, पेन्शन आमच्या हक्काची, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, हम सब मी गजानन शेरेकर, रिटायर एस टी लिगल BSNL VRS घेतला आहे। 5 वर्ष आधी या डिपार्टमेंटमधून VRS घेऊन रिटायर झालो। आमच्या अमरावतीच्या जवळपास 125 लोकांनी, आम्ही 19 ऑफिसर आणि बाकी लोक धरून 125 लोकांनी रिटायरमेंट घेतलेलं आहे। पण 5-7 दिवसाआधी आम्हाला असं कळलं, आतापर्यंत आम्हाला पेन्शन सगळं व्यवस्थित सुरू आहे, पण आम्हाला असं कळलं की हा जो काळा कायदा आता जो बिल पास झालेला आहे 29 मार्चला, त्याच्यामध्ये आमचा जो CCचा जो फंड होता, तो फंड सुद्धा त्यांनी न्यायिक हिरासतमधनं तो गव्हर्नमेंट फायनान्सकडे डिस्ट्रीब्यूट केलेला आहे। त्यामुळे उद्या आमची जी पेन्शन आहे ती सुद्धा धोक्यात आली आहे। म्हणजे ॲक्च्युअल जे आमचं आर्टिकल आहे त्या आर्टिकलमध्ये आमचा रूल्स आर्टिकल 14 मध्ये जी आमची पेन्शन सिक्युर होती, माझीच नाही, 80 लाख लोक या संपात सहभागी आहे। आणि NCCPS हा कॉल आहे, नॅशनल कोऑर्डिनेशन पेन्शन असोसिएशन आमची, तर त्याच्या अंडरमध्ये 80 लाख आम्ही राज्य सरकारी आणि केंद्र सरकारांचे जे पेन्शन होल्डर आहे हे सगळे लोक या संपात ठिकठिकाणी निदर्शन होत आहे। प्रत्येकजण आम्ही आमच्या जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन देणार आहे सगळं आहे। आणि विचार करा, आम्ही जे 70+80+चे लोक आहे, उद्या जर आमची पेन्शन काही कारणानं बंद झाली तर ते काय करणार आहे? गव्हर्नमेंटनं आमचा विचार केलेला नाही आहे। आमची हक्काच्या पेन्शन आज गदा आली आहे। आम्ही त्यांच्या सचिवांना विचारलं तर ते म्हणतात तुमच्या पेन्शनला धोका नाही आहे, फक्त आम्ही बाकी तो जो फंड आहे तो आमच्या ताब्यामध्ये घेतलेला आहे। आणि फंड जर ताब्यामध्ये घेतला आहे, त्यामुळे आमचं जे नकाराचं जे आमचा बेंचमार्क होता जजमेंट, ते सुद्धा आम्हाला कोर्टात जायची सुद्धा परमिशन नाही। असं 24 तारखेला हे सुरू झालं, अगदी 5-6 दिवसात, म्हणून आम्हाला कलेक्टरची परमिशन सुद्धा घ्यायला वेळ नाही आहे। त्यांनी 29 तारखेला राष्ट्रपतींनी सुद्धा सही झाली आहे, लोकसभेत त्यांचं आज पूर्णपणे बहुमत आहे। त्यांनी राज्यसभेमध्ये सुद्धा हा कायदा पास केलेला नाही, डायरेक्ट राष्ट्रपती सहीनं 29 मार्चला हा काळा कायदा लागू झालेला आहे। याच्यामध्ये आमचे हक्क, आमची जी सिक्युरिटी होती पेन्शनची ती बंद झालेली आहे। त्यामुळे आम्हाला आर्टिकल 14-37 हे प्रमाणे कुठली सिक्युरिटी राहिलेली नाही। आमचा DA सुद्धा त्यांनी 1.5 वर्षाचा कोरोना काळामध्ये त्यांनी हे केलं, गोठवलेला होता, तो देणार असं सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं, तो सुद्धा कोणाला मिळाला नाही। आता तर DA मिळणार की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही। आणि पुढं भविष्यात काय घडेल, आमचे लेकर बाळ उपाशी राहतील का? मी ठीक आहे, मी 55 वर्षाचा आहे, पण जे आमचे लोक 70+ आहे, 80+ आहे, त्यांनी काय दुकानं टाकायचे का? काय करायचं? त्यांनी आमच्या लेकर बाळ उपाशी मारायचे का? हे अजूनही सरकारला कळलेलं नाही। अतिशय कर्मचाऱ्यांच्या विरोधातलं हे सरकार आहे आणि हा घेतलेला निर्णय आमच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला, 80 लाख कर्मचारी याच्यामध्ये भरले गेले आहे आणि कुठलंच कव्हरेज नाही, कोणाला हे माहीत नाही। अक्षरशः त्यांनी 8 दिवसाआधी सगळ्या आमदार खासदारांचे पगार 25% वाढवले, 24,000 सगळ्यांचे पगार वाढलेले आहे। हे सुद्धा अगदी प्री प्लॅन झालेलं आहे। आणि आता ते कर्मचाऱ्याची पेन्शन्स म्हणतात की तुम्हाला काहीच, आमचा GDP कमी होतो म्हणतो। पेन्शन आज 80 लाखाच्या कर्मचाऱ्यामुळे त्यांच्या GDPवर 3%चा हे कमी झाला आहे। म्हणजे आमची पेन्शन खात्यांना ते म्हणते बोजा आहे म्हणते पेन्शन, आणि बाकी आमदार खासदारांचे पेन्शन वाढवताना तेव्हा बोजा नाही आहे, त्यांचे पगार वाढवताना बोजा नाही, फक्त आमचे जे सगळे पेन्शनचे कर्मचारी आहेत त्यांच्याचवरच बोजा आहे का? त्यामुळे आम्ही सांगतो की आमची सगळ्या कर्मचाऱ्यांच्या उद्या जीवनमानाचा प्रश्न आहे। जसे काळे कायदे लुधियानाच्या शेतकऱ्यांनी कॅन्सल केले, 1 वर्ष लढा लागलं, त्यांच्या लेकराबाचे जीव गेले, आम्हाला सुद्धा आमचे लेकरा बाळ घेऊन उद्या दिल्लीला जावं लागेल, कारण कायदा ऑलरेडी पास झालेला आहे। 29 मार्चला हा कायदा पास झालेला आहे। आम्हाला कोर्टात जायचं सुद्धा त्यांनी हे नाही ठेवलं साधन। सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांशी बोललेलो आहे, त्यांनी सांगितलं का तुम्ही याला, मी लिगल ऑफिसर होतो, आज 10-15 वर्ष मी लिगलचं काम केलं, त्यामुळे मला कळलेलं आहे। त्यांनी सांगितलं या कायदा याला तुम्ही ह्या बिलाला हे सुद्धा करू शकता, चॅलेंज सुद्धा करू शकत नाही। हा खूप मोठा आमच्या केंद्रीय पेन्शन धारकावर अन्याय आहे सर। तर आम्ही हात जोडून PM ला विनंती करतो की त्यांनी हा काळा कायदा रद्द करावा, मागे घ्यावा, ज्यामुळे आमचे लेकरबाळ सुखात जगतील। त्यात आमचे 80+, 70+ लोक आहे, त्यांना मरण्याशिवाय उपाय नाही सर। समाचार संकलन अशोकभाई जोशी।